शिवसेनेसोबतच्या युतीबाबत ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केलंय। मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत त्यांना सोबत घेण्यास तयार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। आम्ही सतत बोलत आलेलो आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, आपल्या समाजाच्या हितासाठी जे कोणी पक्ष सोबत यायला तयार आहेत आम्ही त्यांना घेऊन हा लढा देऊ। कारण उद्या पण आमचा एक मोठा कार्यक्रम आहे, लढा आपल्या मुंबईचा। हे महत्त्वाचं आपण पाहता, अदानी समूह असेल किंवा भाजप असेल, मुंबई गिळायला निघालेलं आहे, महाराष्ट्र गिळायला निघालेलं आहे। अनेक अत्याचार या महाराष्ट्रात होत आहेत आणि तिथे कुठे ना कुठेतरी एक बदल घडवणं ही आमची जबाबदारी आहे। आणि म्हणून जे कुठचेही पक्ष ज्या महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत त्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे। काय ठरली आहे का एकत्र येण्याची? हो, असं काय तुम्ही बोलण्याला जा पुढे। शिवसेना उभाटा आणि मनसे नेत्यांची लग्न समारंभात भेट झाल्याचं कळतंय। दादरमधील लग्न समारंभात दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटी झाल्या। सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई यांनी हस्तांदोलन केलंय। शिवसेना उभाटा मनसेच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ह्या भेटी झाल्याचं आपण बघतोय। लग्न समारंभातल्या या भेटी होत्या, पण यामध्ये ज्या पद्धतीने या भेटी झाल्या त्यावरनं देखील मोठी चर्चा आहे। खरं राजकारणात मतभेद असू शकतात, पण मनभेद नाही असं देखील म्हटलं जातं। पण आता या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभात या दोन्ही नेत्यांच्या भेटी झाल्याचं आपण पाहतो।